काही अट्टा नाही आमचा. हां हो हो. मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्यासोबत फोनवर चर्चा झाली. काय नेमकी चर्चा झाली? तेच सत्तार साहेब त्या दिवशी आले होते, तर त्यांनी सगळा आढावा दिला, की माहिती दिली. आढावा म्हणजे माहिती दिली की मी गेलो होतो, मी चर्चा केली, शेतकऱ्यांच्या बाबतही चर्चा केली. आणखीनसुद्धा शेतकऱ्याच्या बाबत आम्ही चर्चा करणार आहे. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी कशी त्याबद्दलही चर्चा केली. कारण राज्यातल्या सगळ्या गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे ही भूमिका आमची, आणि ती आम्ही त्यांच्याकडे बोलून दाखवली. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे करा. तुम्ही आधी सूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गोरगरिबाचं कल्याण होईल. आम्ही तुम्हाला बोलतच नाहीत ना, मग बोलायची गरज नाही आम्हाला. तुम्हाला हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे लागू करा, गोरगरिबांचं कल्याण होईल. या 3 गोष्टी त्यांना सांगितल्या. चौथी पण सांगितली त्यांना की शिंदेसाहेबाची समिती तुम्ही गठीत केली, तिला मुदत वाढ दिली 6 महिन्याची, आणि ती समितीच काम करत नाही आहे. तिने रेकॉर्ड शोधला पाहिजे, नोंदी शोधल्या पाहिजे, आणि ज्या नोंदी मिळाल्या त्यांचे प्रमाणपत्र ताबडतोब दिले पाहिजे, त्यांच्या व्हॅलिड दिल्या पाहिजे. मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होईल ना, हे तुम्ही काम केलं पाहिजे. एक जसं शंभूराजे साहेबांनी पाठीमाग काम केलं की कुणबी आणि ओबीसीनं दोघांनी 6 महिन्याची मुदत वाढ, व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदत वाढ दिली. चांगलं काम केलं त्यांनी, चांगलं काम केलं. कारण त्यांचं कौतुक केलं, आम्ही अभिनंदन पण केलं. हेच असतंय, तुम्ही कामं करा, आम्ही कशाला बोलू, आम्ही बोलणारच नाही. आणि तीच सगळी माहिती त्यांनी सांगितली की मी CM साहेबाला, DCM साहेबाला सगळ्यांना बोललो, अशी त्यांनी माहिती दिली. आणखीसुद्धा बोलणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.